कांदळवनामध्ये म्हणजे गुजरात बॉर्डर पासून तर गोवा बॉर्डर पर्यंत, म्हणजे सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये, रायगडमध्ये, ठाण्यामध्ये आणि पालघरमध्ये विविध ठिकाणी ज्याला आपण कांदळवन एकूण एकूण पर्यटन करण्यासाठी त्या ठिकाणी विविध प्रकारचे जवळजवळ 34 प्रकारचे कांदळवनाची झाडं आहेत ती सगळी लावली जातील आणि त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी सुविधा देण्याकरता त्या ठिकाणी सगळे प्रयत्न जनसहभागातून वन खात्याची निर्मिती म्हणजे निर्मिती आहेच, त्याच्यात आणखी झाडं लावणं ती टिकवणं आणि भविष्य काळामध्ये त्याचं ट्रेडिशनल जे आपल्याला जी झाडं पूर्वीपासून आपण जतन केलेली आहेत त्याचं संगोपन करणं हा त्या पाठीमागे उद्देश हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.